CPR हा थोरला दवाखाना म्हणतो आपण. या थोरल्या दवाखान्यामध्ये सामान्य नागरिक प्रत्येक गोष्टीसाठी येत असतात. छोट्या मोठ्या दुखण्यांपासून मोठ्या मोठ्या ऑपरेशनसाठी येत असतात आणि अशा वेळेला तिथं असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना जबाबदारीनं आणि कर्तव्यदक्ष पद्धतीने काम केलं पाहिजे. आपण सगळेजण लोकांप्रती आहोत आणि लोकांच्यासाठी आपल्या सगळ्यांची नियुक्ती आहे. त्यामुळे लोकांना जर त्याचा त्रास झाला तर साहजिकच तुमचा आणि माझा उपयोग काय असा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे आणि मगच आपण कामाला सुरुवात केली पाहिजे. अशा पद्धतीचा काम चुकारपणा जर कोण करत असेल तर त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई करणं हे शासकीय यंत्रणेतला प्रमुख म्हणून माझी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांची जबाबदारी आहे. विशेषतः परवा दिवशी एक घटना घडली की माझ्याकडं म्हासुर्ली परिसरामध्ये कोनोली असोंडोलीच्या परिसरामध्ये एक दुर्दैवानं गव्यानं हल्ला केला आणि हल्ला केल्यानंतर उपचार मिळण्यासाठी त्याला साधारणतः 3 ते 4 तासाचा कालावधी झाला. कमालीची ज्या पद्धतीनं त्याचं निरुत्साह दाखवला गेला, त्यामुळे मी ज्यावेळेला त्या कुटुंबियांना भेटायला गेलो त्यावेळेला त्या पेशंटच्या दुखण्यापेक्षा सुद्धा CPRमध्ये झालेल्या एकूण घटनाक्रमात मदत मिळाली नाही याबद्दलचा खूपच राग आणि संताप त्यांचा होता. मला असं वाटतं की ते सगळे मंडळी मला भेटले म्हणून मला असं लक्षात आलं. पण अशा आणखीन घटना जर आमच्या अप्रत्यक्ष घडत असतील तर मग या सगळ्या गोष्टींबद्दल कुठंतरी शासकीय यंत्रणेतल्या लोकांनासुद्धा जबाबदार धरलं पाहिजे. त्यासाठी सन्मान्य डीन आणि त्या विभागाच्या सगळ्या लोकांना आपण बोलवलं होतं आणि त्याच्यामध्ये अशी सूचना दिली, एकाही पेशंटबद्दल काळजी जिथे घ्यायला पाहिजे, विशेषतः गोल्डन आवर्समध्ये ॲक्सिडेंट झालेला असेल, अशा पद्धतीचा गव्याचा हल्ला असेल, अन्य काही विषय असतील, इमर्जन्सी असतील तर अशा वेळेला गोल्डन आवर्समध्ये तात्काळ ज्या कारवाई करायला पाहिजे त्या कारवाई करण्यामध्ये जे लोक चुकीचं काम करतील त्यांच्यावरती कडक कारवाई करणं ही प्रशासकीय यंत्रणेची जबाबदारी आहे. कालच्या घटनेच्या निमित्तानं CPRमध्ये सर्वसामान्य नागरिक दररोज शेकडो लोक येत असतात. इमर्जन्सी असतात तिथं तरी प्राधान्यक्रमच दिला पाहिजे आणि अशामध्ये जाणीवपूर्वक दिरंगाई करणं, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं असं जर कोण करत असेल तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्याबद्दल म्हासुर्लीच्या त्या घटनेच्या निमित्तानं एक चौकशी समिती आपण नेमली. पण ती केवळ तेवढ्यापुरती नाही तर एकूणच शासकीय यंत्रणेतल्या सर्व लोकांनीसुद्धा समाजाप्रती जी काही अतिशय चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्ह आणि सकारात्मक काम करायला पाहिजे त्याच्यासाठी ते दिशादर्शक ठरेल.